आज महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठीच नाही तर पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। कारण गेली 15 वर्ष आपण जर बघितलं असेल तर ममता बॅनर्जींची दहशत जी त्या पश्चिम बंगालमध्ये होती ते उलथून टाकण्याचं काम तिथल्या सर्वसामान्य नागरिक आणि मतदार बंधू भगिनींनी केलेलं आहे। यासाठी आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असतील, अमितभाई शाह असतील, नितीन नवीनजी असतील आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, या सगळ्यांनी घेतलेली तिथं जी मेहनत आहे त्या ठिकाणी जाऊन प्रचार करणं, प्रसार करणं, छोट्या छोट्या बैठका घेणे इथपासूनच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यानंतर जनतेलाही कळालं, सर्वसामान्य नागरिकांना समजलं की ममता बॅनर्जीने इथं उलटून टाकलं पाहिजे। आणि आज खरं इतिहास घडलाय। पश्चिम बंगालमध्ये नव्हतंच भारतीय जनता पार्टी सरकार, म्हणजे ज्योती बसू पूर्वी 30-35 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांचंच राज्य आलं, परत त्यांचं ममता बॅनर्जी आल्या, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री पहिल्यांदा तिथे बसतोय, खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आसाममध्ये सुद्धा पुन्हा भारतीय जनता पार्टीचं खूप बहुमतात सरकार आले, त्यामुळे दोन्ही राज्यांच्या नागरिकांचं, सर्वसामान्य मतदारांचं मनापासून आभार मानतो। आम्ही आज कल्याण जिल्ह्याच्या वतीनं नंदू परबांच्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी जल्लोष करतोय। खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे। आपण बघत असाल तर पूर्ण सगळीकडे वातावरण खूप चांगलं आहे आणि याकरता मनापासून मी पश्चिम बंगालच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। एवढं सांगेन की पुन्हा एकदा श्रीराम जिंकले आणि सुर्पणखा हारली। संपूर्ण तुम्ही महाराष्ट्रातनं पाहिलं असेल की काही दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सांगण्यानुसार सर्व, म्हणजे आमच्या इथे असलेले मोहन नायर पण असतील, सर्व जणांनी जाऊन आपापल्या गावी जाऊन तिथल्या लोकांना सांगितलं, त्यांची गती रचना लागली आणि एक चांगलं यश मिळालं। म्हणजे जे भूतोन भविष्य असं यश आपल्याला मिळालेलं आहे। या यशाचे शिल्पकार सर्व असतील, पण एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा पेटून उठतो आणि ठरवतो तर काय करू शकतं हे आपल्याला आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं आहे। ज्या ठिकाणी अशी एकदम खुनशी राजकारण चालू होतं ते सत्ता फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ठरवलं देशातल्या, आणि अख्खा देश उठला, देशाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि देश उठला आणि तिथली सत्ता पलटी करून टाकली। त्याचं श्रेय सर्वांनाच आहे। त्यात अगदी तो आमचे मोदी साहेब असतील, छोट्या छोट्या आमच्या बूथ प्रमुख असेल, त्या सगळ्यांनी जी मेहनत, तिथल्या ज्या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे हे सगळं पडलं, हे सगळी सत्ता पलटी झाली। आणि मी विशेष करून चव्हाण साहेबांचं सुद्धा मी अभिनंदन करत इच्छितो या दिवशी, कारण संपूर्ण महाराष्ट्रामधील केरळ असतील, आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, या ठिकाणी राहणारे तिकडनं जेवढे हा महाराष्ट्रामध्ये आणणारे सर्व जे त्यांच्या कार्यकर्ते असतील आमच्या भाजपाचे, त्या सगळ्यांना जाऊन सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जा आणि भाजपाचा प्रचार प्रसार करा आणि आपली सीट निवडून आली पाहिजे। यासाठी एक रचना लावली, त्यांची रचना होती, त्यांचंही मी अभिनंदन करतो। धन्यवाद।